अतिशय वाईट आहे की त्यांना चहूकडे धूर असताना त्यांना बाहेर येत नव्हता. यासाठी त्यांनी आपल्या बेडरूमच्या बाथरूम मध्ये जाऊन सगळे लपले होते, पण तिथे सुद्धा हिरपुळून त्यांचा मृत्यू झालेला आहे. 5 लोकांची डेड बॉडी काढलेली आहे. मी सोलापूरच्या अक्कलकोट MIDC मध्ये सेंट्रल टॉवेल कारखान्याला रविवारी 18 मेला पहाटे 3च्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत कारखान्याचे मालक उस्मान मंसुरी यांच्यासह त्यांच्या कुटुंबातले 4 जण तसंच कामगार मेहताब बागवान यांच्या कुटुंबातल्या 4 जणांचा होरपळून मृत्यू झाला. मृतांमध्ये 1 वर्षाच्या एका मुलाचाही समावेश आहे. मंसुरी यांचा हा टॉवेल बनवण्याचा कारखाना 25 वर्षांपासून सुरू होता. इथे जवळपास 150 कामगार काम करतात. कारखान्याच्याच परिसरात खाली कामगारांची राहण्याची सोय करण्यात आली होती, तर वरच्या भागात कारखान्याचे मालक स्वतः राहत होते. त्यामुळे आग भडकली तेव्हा वाचण्यासाठी फार वेळ कुणालाच मिळाला नाही. तब्बल 14 तास आणि जवळपास 65पेक्षा जास्त अग्निशमन बंब आग विझवण्यासाठी प्रयत्न करत होते. लोकांचे जीव वाचवण्यासाठी एका JCBने चक्क भिंत फोडून आगीतूनच वाट काढत बेडरूमपर्यंत धाव घेतली. काहींचे जीव वाचले तर काही होरपळून किंवा गुदमरून जागीच गेले. अतिशय वाईट घटना इथे घडलेली आहे. या ठिकाणी मंसुरी फॅमिली म्हणून आहे, उस्मान मंसुरी, त्यांनी आपला जीव वाचवण्यासाठी मास्टर बेडरूमच्या बाथरूम मध्ये सगळे जाऊन झोपले होते, पण हिरपळून अजून तो गुरमळून ते 5 लोकांचा मृत्यू झालेला. तर 5 बॉडी आम्ही एका ठिकाणीच काढलेल्या आहेत. सरकारला विनंती करतो की हे जे आग लागली, कशाला लागली, कसं लागली, ह्याची चौकशी करून योग्य कारवाई व्हावा, माझी अशी विनंती आहे. आग विझवताना 2 फायरमॅनही किरकोळ जखमी झाल्याचं अग्निशमन दलाने सांगितलं. हे गरम पत्र्यावरती रेस्क्यू करताना ती इजा झालेली आहे. या घटनेतील जीवितहानीबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेकांनी दुःख व्यक्त केलं आहे. पंतप्रधान मोदींनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख रुपये तर जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपये अर्थसहाय्य देण्याची घोषणा केली आहे. पण आग नेमकी कशी लागली याचं कारण अद्यापही स्पष्ट नाही. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय. लवकरच इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर पाहणी करतील, त्यानंतरच खरं कारण समजून येईल असं